चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजचा काय ब्लॉग आहे ते बघूया. आणि आजची रेसिपी आहे खिचडी. आणि त्यासाठी मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ते स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे. चला तर आता फोडणी करूया. तर फोडणीमध्ये कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्त्याची फोडणी केलेली आहे. आणि त्यामध्ये आता लसूण टाकायचं आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ती थोडीशी परतून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला लगेचच शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे खिचडीत नेहमी टाकायचे, कारण खूप छान खिचडी पण लागते आणि दाताखाली मस्त छान लागते. चला तर इथं मी 2 बटाटे सोलून घेतलेले आहे, ते स्वच्छ करून घेतलेले आहे. त्याच्या फोडी करून घेतल्या आणि ते पण त्यामध्ये टाकून दिले. आणि इथं मी हिरवी मिरचीचं वाटण घेतलं. मी हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये मिरची घेतलेली आहे, लसूण आणि धने घेतलेले आहे, अख्खे धने ते मिक्सरमधून काढून घेतले आणि ते पण ह्या वाटणामध्ये टाकून दिले. आता त्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकून झाली की पाणी टाकायचे. आता पाणी टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. आणि आता आपण जे तांदूळ धुवून घेतले ते तांदूळ त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे. हे बघा, खूप छान, खूप मस्त ही राशनच्या तांदळाची खिचडी तयार होते. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीनं करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. हे बघा, आपली खिचडी परफेक्ट तयार झालेली आहे. हे बघा, एकदम मोकळी आणि सुटसुटीत खिचडी झालेली आहे. चला तर मग सगळ्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.